नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटलं जातं. एक असं नाव ज्याने अक्षरशः भारताची दिशा बदलली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला तर मग त्यांचा हा अविश्वसनीय प्रवास समजून घेऊया. बघा, ही एकच ओळ त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जाते. त्यांनी फक्त मोठे विचार मांडले नाहीत, तर त्या विचारांना कायद्याचं एक कायमस्वरूपी स्वरूप दिलं आणि करोडो लोकांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणली. त्यांच्या प्रवासाची सुरुवात खरं तर खूपच खडतर होती. पण ह्या सगळ्या संघर्षावर मात करण्यासाठी त्यांनी एक असं शस्त्र निवडलं जे सगळ्यात प्रभावी होतं. तर बघा, 1891 साली त्यांचा जन्म झाला आणि अगदी लहानपणापासूनच त्यांना समाजातल्या एका अत्यंत वाईट गोष्टीला सामोरं जावं लागलं. तो म्हणजे जातीय भेदभाव. विचार करा, ही एक अशी अदृश्य भिंत होती जी त्यांना प्रत्येक पावलावर अडवत होती. मग स्वाभाविकच प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या आणि खोलवर रुजलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रतिकार केला तरी कसा असेल? कोणती शक्ती वापरली असेल? उत्तर अगदी सोपं आहे, फक्त एका शब्दात: शिक्षण. हो, फक्त शिक्षण. त्यांनी ज्ञानालाच आपलं शस्त्र बनवलं, आपली ताकद बनवलं, आणि याच शस्त्राने त्यांनी समाजातील त्या विषमतेवर हल्ला चढवला. आणि आता आपण त्यांच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. पाहूया की त्यांचा हा शैक्षणिक प्रवास किती अविश्वसनीय होता. त्यांनी फक्त भारतच नाही तर थेट कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं. हे लक्षात घ्यायला हवं की त्या काळात अशा परिस्थितीतून जाऊन तिथे पोहोचणं हेच मुळात एक क्रांतिकारी पाऊल होतं. आणि तिथे जाऊन ते थांबले नाहीत. त्यांनी अर्थशास्त्र आणि कायदा यांसारख्या अवघड विषयांमध्ये एक नाही तर अनेक डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. यामुळेच तर ते इतिहासातील सर्वात विद्वान आणि सुशिक्षित नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. बरं, आता आपण त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या योगदानाबद्दल बोलूया. त्यांना भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार असं म्हटलं जातं. याचा नेमका अर्थ काय? तर त्यांनी स्वतंत्र भारताचा कायदेशीर आणि सामाजिक पाया रचला. विचार करा, एका अख्ख्या देशाची दिशा ठरवण्याची ही किती मोठी जबाबदारी होती. त्यांनी आपलं संविधान न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या 4 भक्कम स्तंभांवर उभं केलं. हाच आपल्या भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. हीच ती मूल्य आहेत जी त्यांनी प्रत्येक नागरिकाला दिली. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचा लढा हा फक्त एका समाजापुरता मर्यादित नव्हता. नाही, त्यांनी दलित, महिला आणि प्रत्येक शोषित, प्रत्येक वंचित घटकाच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि आपल्या संविधानाच्या माध्यमातून त्या सगळ्यांना संरक्षण दिलं. आता पुढे जाऊया आणि बघूया की त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान आजही, इतक्या वर्षांनंतरही तितकंच महत्त्वाचं आणि मार्गदर्शक कसं आहे. त्यांनी दिलेला तो 3 शब्दांचा मंत्र, तो तर आजही लाखो करोडो लोकांसाठी एक प्रेरणा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. किती सोपं वाटतं ऐकायला, नाही का? पण यात किती मोठा अर्थ दडलाय. शिका म्हणजे अधिक ज्ञान मिळवा, संघटित व्हा म्हणजे एकत्र या, एकजूट व्हा आणि मग संघर्ष करा, आपल्या हक्कांसाठी लढा. एकदम स्पष्ट आणि प्रभावी संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात नसले तरी त्यांचा विचार, त्यांचा वारसा, तो आपल्या हक्कांमध्ये, आपल्या आवाजात आणि एका उज्ज्वल भविष्याच्या आशेमध्ये कायम जिवंत आहे. खरं तर त्यांच्यामुळेच आज आपण एका स्वतंत्र आणि समान भारतात श्वास घेऊ शकतो.